की बऱ्याचशा आई वडिलांना अध्यक्ष म्हणून मुलं वागत नाहीत, त्यांना ट्रीटमेंट चांगली देत नाहीत. इतक्या गोष्टी आपण आजूबाजूला पाहत राहतो की आई वडिलांसोबत काही काही मुलं आणि सुना किंवा मुली कशा प्रकारे वागतात. आणि म्हणून ते ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष महोदय, त्यांना शेवटी मुलं मुली असल्यानंतरही एक प्रकारचं वेगळं जीवन जगावं लागतं. आणि मग त्या शेवटच्या आयुष्यामध्ये त्यांना आधार नसतो. किती हाल त्यांचे होतात, काय त्यांच्या म्हणजे भावना असतील, ह्या जर आपण समजलो अध्यक्ष महोदय, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा शासनानं जर ह्या कायदा आहे की मला माहित नाही, पण तू त्या मुलानं जर आई वडिलाला व्यवस्थित वागवलं नाही किंवा त्रास दिला तर त्यावर कायद्यान्वये मोठी शिक्षा किंवा त्या प्रकारचं काहीतरी बंधन आणून या पद्धत करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. बिल आणलं पाहिजे. आणि मुलांना सुद्धा आणि मुलींना शेवटी ते आई वडील होणारच आहेत भविष्यामध्ये. आपण आपल्या आई वडील चांगले वागत नाही तर आपले मुलं कसे वागवणार आहेत, हा साधारण विचार करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल एक चांगलं धोरण अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्र शासनाने आणावं अशी माझी विनंती राहणार अध्यक्ष महोदय.